नमस्कार मंडळी, वेलकम टू माय न्यू मिनी व्लॉग. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस. हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. खरं तर आपलं नवीन हिंदू वर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं, पण कॅलेंडरनुसार आज 1 जानेवारी. म्हणून मी ठरवले नवीन वर्षाची सुरुवात माझ्या आवडत्या ठिकाणापासून करायची. आज मी निघाले ऐकविरेच्या दर्शनासाठी. सर्वप्रथम मी 5:30ला निघाले घरातून. मला वडिलांनी सोडलं अंबरनाथ स्टेशनला. तिकीट काढलं. 6:45ची ट्रेन होती, ती पकडली आणि आम्ही कर्जतला पोचलो. आमच्यासोबत होती माझी बेस्ट फ्रेंड जी होती, तिची आई आणि गायत्री. कर्जतवरून आम्ही लोणावळ्याला गेलो, तिथून एक्सप्रेसने गेलो आणि थंडी खूप होती, त्यामुळे आमचा जॅकेट घालून प्रवास सुरू होता. हा माझा पहिला प्रवास होता ट्रेननी एकविरेला जाण्याचा. अँड हॉनेस्टली हा प्रवास माझ्यासाठी खूप स्पेशल होता. पायथा मंदिराचे दर्शन घेतल्याने ट्रॅव्हलचा थकवा एका क्षणात नाहीसा झाला. आणि मेन दर्शन आधी बाकी आहे, त्याआधी आम्ही थोडासा नाश्ता करून घेतला. बिकॉज ऑफ माझा उपवास होता म्हणून मी साबुदाणा वडा आणि चाय घेतलं. थोडी एनर्जी पण आणि मूड पण सेट. वर प्रचंड गर्दी होती, कारण नवीन वर्षाचा पहिला दिवस. सगळेच आई एकविरेचं दर्शन घेण्यासाठी आलेली. ऑलमोस्ट 1-1.5 तासानंतर आमचं दर्शन झालं. 10:30ला आमचं दर्शन घेऊन झालं. आईचा चेहरा पाहिला आणि एकदम मन शांत झालं. म्हणजे तो 2 तासाचा प्रवास आमच्यासाठी 2 मिनिटाचा होता. तेव्हाच वाटलं आता खरं नवीन वर्षाची सुरुवात झाली. घरी पोचताना एक छोटा फन मुमेंट झाला. मी पडले, थोडी लागलं, पण हसणं काही थांबलं नाही. न्यू इयर, फर्स्ट डे, फर्स्ट स्लीप. यानंतर आई एकविरेच्या माहेर घरी म्हणजे भैरवनाथ आणि चाकमा देवीचं दर्शन घेतलं. खूप शांत, खूप पॉझिटिव्ह वाईब्स. नवीन वर्षाची सुरुवात माझ्या आवडीप्रमाणे झाली. तुमचंही नवीन वर्ष आनंदाने, शांततेने आणि पॉझिटिव्ह जावं हीच इच्छा. हा मिनी व्लॉग इथपर्यंत संपवते. जय एकविरा.